नमस्कार. आजीच्या गोष्टी आणि आजच्या गोष्टी या सेक्शनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार आजी. सर्वप्रथम मला तुमचं नाव, गाव, तुमची पार्श्वभूमी काय आहे ते थोडक्यात सांगा. माझी पार्श्वभूमी अशी आहे की मी एका अहमदनगर जिल्ह्यातल्या एका खेड्यातून माझा जन्म झाला. खेड्यात माझा जन्म झाला आणि त्या खेड्यामध्ये फक्त 7वीपर्यंत एक शाळा होती, हायस्कूलसुद्धा नव्हतं. अशा खेड्यामध्ये जन्म झाला. तुमचं नाव सांगा. माझं माहेरचं नाव उषा केशव गांधी. माझ्या वडिलांचं नाव केशव, आडनाव गांधी. आणि मग तुमचं बालपण कोणत्या गावात गेलं म्हणाल? माझं बालपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये राहाता म्हणून एक गाव आहे. बरं. छोटंसं खेड आहे. त्या खेडेगावामध्ये माझं. तुम्हाला आठवतं का तिथे वीरभद्र मंदिर आहे? हो. राहत्याला. हो. त्याची काही आठवण म्हणजे वीरभद्र मंदिर कोणत्या देवतेशी संबंधित आहे आणि त्या मंदिराची विशेषता काय आहे? वीरभद्र याचा अर्थ आम्ही त्याला विरोबाचं देऊळ म्हणायचो. बोलीभाषेमध्ये वीरभद्र मंदिर असं असायचं, पण बोलीभाषेमध्ये विरोबाचं देऊळ असा शब्द रूढ होता. आणखीन ते त्या गावातलं अतिशय म्हणजे सगळ्या लोकांच्या श्रद्धेचं असं ठिकाण असं जागृत देवता म्हणतात असं अशीच ते होती. आणि त्या ठिकाणी नवस लोक बोलायचे. तर नवस कसे बोलायचे, तर जर कोणाला साप चावला एखाद्या, तर त्या साप चावलेल्या त्या मुलाला किंवा त्या माणसाला तिथं त्या वीरभद्रासमोर आणून बसवायचं आणि जोरात ढोल वाजवायचा. आणि त्या ढोलचा आवाज ऐकून हळूहळू त्या माणसाचा सापाचं जे विष असतं ते उतरून जायचं आणि तो माणूस खळखळीत बरा. अरे वा. असे एकंदरीत असा अनुभव पण आहे आणि असे आमच्या त्या गावातल्या लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे वीरभद्र हे त्या गावाचं ग्रामदैवत म्हणूनच त्याची. खूप सुंदर माहिती सांगितली तुम्ही. आता मला सांगा, तुमचं बालपण कसं गेलं? तुम्ही कुठल्या शाळेत होतात? कितवीपर्यंतचं शिक्षण झालं? शिक्षणाविषयी तुमचं काय पार्श्वभूमी ती सांगा. आता आमचं कुटुंब म्हणजे मोठं कुटुंब होतं. म्हणजे आम्ही 5 बहिणी, सगळ्यात मोठ्या, म्हणजे बहिणी सगळ्या मोठ्या आणि नंतर 3 भाऊ. 5 बहिणी आणि 3 भाऊ असं आमचं कुटुंब. आई आणि वडील एवढंच कुटुंब होतं. आम्हाला काका एक काका होते. आणखी ते आमच्या म्हणजे लहानपणापासूनच ते माझे वडील आणि काका वेगवेगळेच राहिले. आणि माझी जी आजी होती काकांची म्हणजे वडिलांची आई, ती काकांच्या जवळ राहते. आणि आम्ही वेगळ्या घरात राहत होतो, पण ते एकाच घराचे 2 भाग केलेले होते. त्याच्यामध्ये पुढचा जो भाग होता तो आई तिथे राहत असल्यामुळे पुढचा भाग काकांच्या वाट्याला गेला होता. आणि घराची मागची बाजू जी होती ती माझ्या वडिलांच्या वाट्याला आली. म्हणजे दोघंही जवळपासच होतं. जवळपास सुखदुःखात सोबतच होतं. छान. तुमचं प्राथमिक शिक्षण कुठल्या शाळेत झालं म्हणाला? आता जिल्हा परिषदेची शाळा होती, मराठी मीडियम. त्यावेळी असं काही इंग्लिश मिडियम वगैरेचं फॅड नव्हतं. आणि गावात एकच शाळा असायची बहुधा? मुलींच्या शाळा, पण मुलींची शाळा आमची स्वतंत्र होती. हे त्या आमच्या गावाचं वैशिष्ट्य होतं की मुलं आणि मुली एकत्र शाळा नव्हती. एक ते 7वीपर्यंत आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये. मग प्राथमिक शिक्षणातल्या तुमच्या काही आठवणी गोड नवीन म्हणजे असं जसं की तुमच्या मैत्रिणी त्यावेळी, आता जसं मुली चॉकलेट बिस्किट खातात किंवा शाळेजवळ पाणीपुरी वगैरे खातात, किंवा तुमच्या वेळी काय खाऊ असायचा की 1 पैसा 2 पैसा मिळाल्यावर तुम्ही काय काय घ्यायचे आनंदाने? तसं आमच्या वेळेला असं खाऊ असं म्हणजे वेगळं असं काहीच नसायचं. घरामध्ये आई जे करेल किंवा बाजारातनं जे फरसाण वगैरे किंवा असं जे थोडंसं विकत मिळेल
आणि आमच्या गावातलं फरसाण मात्र एकदम प्रसिद्ध होतं. बरोबर. आजही आम्ही जाताना राहत्याला त्या फरसाणचे स्टॉल्स असतातच, तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. खरं. त्यामुळे तो एक मोठा आमच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न होता की ते फरसाण आम्ही अगदी आरामात आणि आवडीने खायचो. आणि दर रविवारी ते फरसाणचं किंवा गुरुवारी हे असायचं, बाजार असायचा. ते बाजारातून ते फरसाण घरी अगदी अवश्य गुरुवारी यायचं. भत्ता वगैरे म्हणायचे ना त्याला, भत्ता मिळायचा. त्याच्यात आई कांदा वगैरे टाकायची, लिंबू पिळून द्यायची. ती अशी चव वाढवून आम्ही सगळेजण असे बसून एकत्र सर्वजण आम्ही तो भत्ता खायचो. छान छान. मग जे बालपणी तुमचं जे शिक्षण झालं त्यावेळी शाळेची शिस्त कशी होती? एक मास्तरांचा किंवा बाईंचा दबदबा कसा होता, काय सांगाल? अगदी महत्वाचा गोष्ट प्रश्न विचारला. ती जिल्हा परिषदेची शाळा होती आणि जिल्हा परिषदेचं त्याच्यावरती फार मोठं म्हणजे एक प्रकारचं ज्याला काय म्हणतात आपण एक दबाव होता. कारण की काय की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दर 3 महिन्याने कोणीतरी एक शाळेला बसायला यायचं, इन्स्पेक्शनसाठी यायचं. आणि मग शाळेचे क्लासेस वेळेवर भरतात की नाही, मुलं किती हजर असतात, शिक्षक किती वेळेवर येतात, या सगळ्याचा तिथं रेकॉर्ड असायचं. त्यामुळे शाळा अगदी शिस्तीमध्ये आणि अगदी अतिशय व्यवस्थित आणि मुलांना जास्तीत जास्त अभ्यास करून घेऊन त्यांना जिल्ह्यामध्ये आणायचं. आमच्या शाळेचा मुलगा जिल्ह्यामध्ये आला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आणि शिक्षक अतिशय प्रामाणिक आणि मुलांसाठी कष्ट करणारे. त्यांना माहिती असायचं की ही मुलं अगदी खालच्या दर्जातून आलेली आहेत, तर त्यांना आपण जास्तीत जास्त दिलं पाहिजे असं त्यांचं. मग आता तुमच्या बालपणीचा जो काळ होता, तर तुमचं जन्मवर्ष कुठलं म्हणालात? 1942. म्हणजे स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीचा जन्म. त्यावेळची सामाजिक परिस्थिती कशी होती, काय सांगाल? सामाजिक परिस्थिती म्हणजे जातीभेद होतेच. बरोबर. पण एक असं होतं, जातीभेद जरी असले तरी ब्राह्मण कुटुंबांना मान होतं समाजामध्ये. ब्राह्मण कुटुंबाची हे जी एकंदरीत जी त्यांची वागण्याची पद्धत ही ती लोकांना आकर्षित करून घेणारी अशी होती. आणि ब्राह्मण ह्यांना जास्तीत जास्त आपण मान दिला पाहिजे अशी एकंदरीतच त्या लोकांची धारणा. आणि त्यांनी जे काही सांगितलं असेल ते आपण फॉलो केलं पाहिजे हेही त्यांना मान्य होतं. त्यामुळे कोणालाही जरी काही अडचण आली तरी बहुतेक करून माझ्या वडिलांच्याकडे लोक यायचे. कारण माझे वडील त्यावेळेला मॅट्रिक झालेले, त्या गावातले जवळजवळ अगदी पहिल्या ह्याच्यातले लोक, म्हणजे पहिल्या पिढीतले लोक होते. त्यामुळे त्यांना गावामध्ये एकंदरीत खूपच एक आदराने वागवलं. म्हणजे गावातले गावकरी त्यांच्याशी सल्लामसलत करत आणि काय आमच्या समस्यांवर तुम्हाला तोडगा किंवा समाधान देता येईल त्याची विचारपूस करण्याला त्यांच्या वाटण्या जरी व्हायच्या असल्या भावाभावांच्या तरी माझ्या वडिलांच्याकडे प्रथम ते की बापू म्हणायचे त्यांना, बापू आणि आडनाव गांधी, बापू गांधी. त्यामुळे ते लोक सगळे असे तुम्ही सांगणार ते आम्हाला मान्य आहे, तुम्ही जशी वाटणी करून देणार तशी आम्ही घेतो मान्य करू असं असायचं. त्यामुळे एकंदरीतच त्यांना गावामध्ये छान. आता मला सांगा, आता तुम्हाला आम्ही पाहिलंय, तुम्ही आमच्या आजी आहात, तुम्ही 80 वर्षापूर्वीचा तुमचा जन्म. तुमच्या बालपणी तुमच्या आजी कशा होत्या, तुम्ही काय सांगाल? त्यांना तर आम्ही पाहिलं नाही आज, त्यांच्या काही आठवणी? हो, माझ्या वडिलांची आई, पण ते म्हणजे माझ्या वडिलांचे वडील मी कधी ते तेव्हा गेले आणि त्यांना म्हणजे आम्ही बघितलंच नाही. आई मात्र राहत होती, पण आई माझ्या वडिलांकडे नव्हते. धाकटे काका होते आणि धाकट्या काकांवरती तिचा खूप जीव. आणि ते धाकट्या काकांना आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याचं वळण ठेवण्याला. पण माझे वडील अगदी सरळ सरळ वागणारे होते. धाकटे काका थोडेसे खिडक्या वाटतात आणि असं जाणार होते. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी म्हणून माझी आजी त्यांच्याजवळ. आता पूर्वीच्या लोकांनी खूप कष्ट केलेत असं सांगतात. तुमच्या वेळी परिस्थिती कशी होती आणि जीवन जगण्यासाठी कुठल्या कुठल्या कार्यावरची कसरत करावी लागायची, काही सांगाल?
जसं की मैलावरून पाणी आणणं किंवा दळण चक्कीवरून कसं आणणं किंवा घरीच ते जात्यावर दळणं, बायकांना किती परिश्रमाचे कामं करावं लागायची, बायकांची स्थिती काय होती, मानसिकता लोकांची काय होती, काय सांगाल? आता बायकांची स्थिती म्हणजे काय की आमच्या म्हणजे ब्राह्मण कुटुंबामध्ये शक्यतो मेहनतीची कामं बायका करत नव्हतं. बाकीच्या जातींमध्ये सगळी कामं बायकाला बरोबर. तर ब्राह्मण कुटुंबातल्या बायका ज्या होत्या त्या शिकलेल्या असायच्या, साधारणपणे 7वी 8वी पर्यंत तरी त्यांचं म्हणजे अगदी जरी झालेल्या नसल्या तरी माझी आई 7वी झालेली होती. त्यामुळे त्यांना एकंदरीत परिस्थितीची आणि त्याची जाणीव असायची, वाचन असायचं त्यांचं. आणखीन घरातले माझे वडीलही चांगले शिकलेले असल्यामुळे बाहेरच्या अनेक गोष्टी ते घरामध्ये बोलायचे तशी, आणि त्यामुळे एकंदरीत घरातली परिस्थिती कशी आहे आणि गावातली परिस्थिती कशी आहे याची आम्हाला चांगली जाणीव. आणि ब्राह्मण कुटुंबामध्ये असं होतं की बाकीची जी याची कामं असायची, झाडू देणे, घरची पुसणे, धुणं धुणे, ही सगळी कामं मुलांनी केली जायची. त्यामुळे त्या बायकांना त्या मानाने, पण त्यांचं मुख्य काम म्हणजे काय की स्वयंपाक करणे, आणखी मुलांना चांगलं व्यवस्थित वळण लावणे, मुलांची व्यवस्था ठेवणे, त्यांचे आधार बघणे. म्हणजे जे आपल्या पूर्वपार भारतीय परंपरेत सांगितले की ब्राह्मणाचं काम काय, ज्ञानार्जन, विद्येचं दान करणे. मग ते दान करणं म्हणजे काय की विद्या लोकांपर्यंत पोहोचवणं. तर बरेचसे म्हणजे त्या काळी उच्च शिक्षित आणि शिक्षकी पेशा असलेले ब्राह्मण कुटुंबातले लोक असायचे. ब्राह्मण कुटुंबातले लोक जास्ती असायचे. पण नंतर तेव्हा या जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या ना, त्याच्यानंतर मग हे बाकीचे सगळे शिक्षक म्हणून नेमाले. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये सुद्धा मराठा ब्राह्मणेतर समाजाचे पण शिक्षक होते. बर. आता त्या काळी जसं शिक्षिका असायच्या त्यांना काय बोललं जायचं, बाई. बर. आता आम्ही मॅडम बोलतो, तुमच्या वेळी बाई बोलायचं. त्या बाई शब्दाला किती आदर होता, काय सांगाल? बाई शब्दाने खूपच आदर, म्हणजे त्या अतिशय कडक स्वभावाच्या होत्या. आणखीन आपली मुलं जिल्ह्यामध्ये टिकली पाहिजे, जिल्ह्यामध्ये पहिली आली पाहिजे किंवा टिकली पाहिजे, त्याच्यावर त्यांचा अतिशय चांगला कटाक्ष, म्हणजे त्यांची तळमळ असायची. आणखीन त्यांना म्हणजे असं की आपण शाळेमध्ये शिकवतो म्हणजे आपण काहीतरी चांगलं काम करतो आहे ही त्यांची भावना होती. त्यामुळे शिक्षण अगदी चांगल्या प्रकारचं मिळालं. कधीच आम्हाला म्हणजे असं समजलं नाही वर्गामध्ये किंवा असं हे झालं नाही. आणि त्या अशा पण होत्या की ते एखादी गोष्ट त्यांना समजली नाही, आता एखादं गणित त्यांना सुटलं नाही, तर त्या माझ्या वडिलांच्याकडे म्हणजे ते गणित लिहून पाठवायच्या. आणि मला सांगायचं की तुझ्या वडिलांच्याकडनं हे गणित सोडवून आण, ते कसं करायचं सांग. मग माझे वडील बरोबर स्टेप बाय स्टेप त्यांना ते गणित सोडवून लागतात. कारण की मॅट्रिक झालेले आणि चांगले शिकलेले असे माझे वडील. तेव्हाची 7वी म्हणजे मॅट्रिक होती का? 7वी म्हणजे मॅट्रिक, 7वी इंटर होती ना? 8वी 9वी 10वी 11वी. बर. 11वी. मग त्यावेळी आता जसं शाळेला युनिफॉर्म असतो आमच्या काळात, त्यावेळी तुमच्या वेळी गणवेश होता का? आणि पेहराव पद्धती कशी होती, मुलींची किंवा मुलांच्या कपड्यांची पद्धती कशी होती, बायकांचे किंवा माणसांचे, सदरा धोतर वगैरे? मुलींनी साड्याच नसल्या पाहिजे हा पहिला नियम होता. बालपणापासून म्हणजे 4वी 5वी पर्यंत तर चालायचे परकर आणि ह्याच्यावरती. परंतु त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर की शक्यतो मुलींनी साडी नेसून शाळेत आलं पाहिजे असा शाळेचा थोडासा कडक नियम होता. त्यामुळे आम्ही सगळ्या जण जाताना शाळेमध्ये साड्या नेसून घ्यायचो. आणि मुलांचा गणवेश कसा होता, धोतर होतं का? नव्हतं, पॅन्ट आणि शर्ट. पण गुरुजींच्या वेळी धोतर होतं, म्हणजे तुमच्या आधी वडिलांची पिढी वगैरे नाही. बर. आणि शाळेमध्ये तासिका किंवा शाळेची वेळ कशी असायची? शाळेची वेळ साधारणपणे 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत असायची. मध्ये 1-1.5 तासाचा लंच टाइम असायचा. कुठले विषय असायचे शिकवायला? आता मराठी, इतिहास, भूगोल, गणित, सायन्स, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र हे सगळे.
छान. आता बघा, तुम्ही जेव्हा प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण घेत होता तेव्हाच स्वातंत्र्य ऑलमोस्ट आपल्याला मिळालेलं होतं. आता माझं 1942चा जन्म, 47 साली स्वातंत्र्य मिळालं, 5 वर्षाचे. बरोबर. त्यावेळी देशात देशप्रेमाचे वारे वाहत होते, देशभक्तीच्या गोष्टींचे. तर तुम्ही हे स्वातंत्र्याचे आंदोलन किंवा चळवळी याच्यामध्ये काही कुठे तुमचा म्हणजे तुमच्या परिवाराचा किंवा तुमच्या माहितीतल्या एखाद्याचा सहभाग किंवा तुमची एक अशी आठवण? म्हणजे काय होतं की आम्ही जरी शाळेमध्ये जात होतो तेव्हा 42 सालचा जन्म, 47 साली स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्यानंतर मग सगळं हे देशभक्त वगैरे सगळेजण खेडेपाड्यावर यायला लागले. मग त्यांची भाषणं व्हायची. मग त्या भाषणामध्ये आम्हाला आमच्या शिक्षिका घेऊन जायच्या आणि ते काय बोलले हे आमच्या शिक्षिका आम्हाला परत येऊन सांगायच्या की आणि आपल्याला देशासाठी काय काय करायचं आहे, आपण हे स्वातंत्र्य कसं टिकवलं पाहिजे याच्याविषयी स्पर्श आमचा मनोभूमिका तयार करायची. हे स्वातंत्र्य म्हणजे आपण हे आपलं कर्तव्यच आहे, एक प्रकारे तुम्हाला प्रोत्साहित करायचं. आणि हे स्वातंत्र्य आता आपणच टिकवलं पाहिजे अशी जाणीव निर्माण करतो. छान छान. त्यावेळची खानपान पद्धती कशी होती काय सांगाल? आजकाल कसं रेडी टू ईट, इन्स्टंट लगेच पिझ्झा बर्गर आम्ही मागवून घेतो. त्यावेळी घरचेच पदार्थ असायचे. आणि खाण्यात कसे नियम किंवा काय काय पदार्थ असायचे काय सांगाल? आमच्या घरात तर म्हणजे बाहेरचं काहीच येत नाही. बाहेरचं यायचं म्हणजे केव्हा की गुरुवारचा बाजार असायचा, आठवडे बाजार. त्याच्यातलं फरसाण वगैरे आम्हाला आवडायचं म्हणून वडील आणायचे, चिरमुरे, फरसाण, भेळ वगैरे. बाकी घरामध्ये बाहेरचं असं काहीच येत नव्हतं. सगळ्या गोष्टी आईच तयार करायची. आणि आम्हाला मोठ्या बहिणींना शिक्षण द्यायची आई. स्वतः स्वयंपाक करून त्यांना दाखवायची आणि त्यांच्याकडनं करून घ्यायची. म्हणजे 12 वर्षाची मुलगी घरामध्ये सगळा स्वयंपाक करू शकते. स्वयंपाकात कुठले कुठले पदार्थ असायचे काय सांगाल? आता मुख्य म्हणजे आमच्याकडे काय ज्वारी, बाजरी हे असं, त्यामुळे भाकरी असायच्या. आणि हे गहू पण असायचा. गहू पण आमच्या शेतामध्ये व्हायचा. शक्यतो शेतामध्ये जे पिकतं आणि शेतामध्ये जे अवेलेबल असते तेच आम्हाला मुख्यतः मिळायचं. बाकी मग बाजारात नाही यायच्या थोड्याशा. आता कसं आम्ही वर्षभर पुरणपोळी सांगितली की आज चालू बनवून किंवा मार्केटमध्ये मिळते ऑर्डर देऊन आम्ही बनवून घेतो किंवा गोडाधोडाचा आपण सतत खात राहतो. पण मी असं ऐकलं की पूर्वी फक्त सणा समारंभात पाहुणे रावळे आले तेव्हाच किंवा लग्नाच्या वेळीच गोडधोड बनायचं किंवा मग खिचडी हा प्रकार आता सर्रास रोजच घरात होतो. पूर्वी कधीतरीच खिचडी बनायची. त्याच्यावर काय तुम्ही सांगणार? गोडधोड पदार्थ तर सणवारच इतके असायचे. प्रत्येक सण साजरा व्हायचा आणि प्रत्येक सणासाठी मग ते शक्यतो पुरणपोळीच व्हायची. आणि मग पुरणपोळी मुलींना आलीच पाहिजे याच्यासाठी खास ट्रेनिंग असायचं. बरं, छान. मग आता हा जो तुमचा जो प्रवास आहे तो तुम्ही शाळेचा प्रवास सांगितला, तसं मग पुढे तुम्ही कॉलेजात किंवा लग्नापर्यंतचा काय प्रवास झाला तुमचा? कुठे काय शिक्षण झालं तुमचं? शिक्षण म्हणजे असं झालं की मॅट्रिक झाली. म्हणजे राहत्याला शाळा तर 7वीपर्यंतच होती. 7वीपर्यंत झाल्यानंतर माझ्या आईने माझ्या मामाला सांगितलं की तू मला काही भाऊबीज वगैरे काही देऊ नकोस, पण माझ्या मुलींची शिक्षण तू तुझ्या घरी ठेवून करून दे. माझ्या मुलींचं हायस्कूलचं शिक्षण झालंच पाहिजे अशी आमची इच्छा आहे. असं म्हटल्यावरती मग मामाने ते मान्य केलं. आणि मग आम्ही लागोपाठ एका पाठोपाठ 5 मध्ये आम्ही मामाकडे घेऊन. कोणत्या गावी? संगमनेर. बरं. मग तिकडे तुमचं शिक्षण पूर्ण झालं? हायस्कूलमध्ये मामा टीचर होते, शिक्षक होते. त्यामुळे मग त्यांच्याकडे शिकवण्या वगैरे चालायच्या विद्यार्थ्यांना. मग त्या शिकवण्यांना आम्हाला बसायला मिळायचं. त्यामुळे आमचं शिक्षण आमचं खूप व्यवस्थित झालं. बरं आजी, मला असं सांगा, त्यावेळी समाजात अशी परिस्थिती होती की बालविवाह व्हायचे, मुलींची लवकर लग्न केली जायची, एकंदरीत ऐकीव आहे. तर तुमचं लग्न कधी झालं आणि कसं झालं काय सांगाल? नाही, आमच्या घरामध्ये मात्र तशी सोय नव्हती. पण माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न सुद्धा तिचं मॅट्रिकचं शिक्षण झाल्यानंतरच. साधारण कितव्या वर्षी? साधारण तरी 18-19 वर्षाची असेल तिचा. आणि आमच्या सगळ्यांची लग्न आमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच. त्यामुळे असं बालविवाह वगैरे हा काही प्रकार आमच्याकडे नव्हता. बरं. तरी समाजात एकंदरीत काय स्थिती होती मुलींच्या लग्नाविषयी? समाजामध्ये, ब्राह्मण समाजामध्ये इतकी नव्हती परिस्थिती वाईट. ब्राह्मण समाजातल्या मुली शिकत होत्या, शाळेत जात होत्या, ते व्यवस्थित होतं. पण खालची जी दर्जाची होती ते मराठा समाज किंवा आणखी होती, त्यांना मात्र मुली 10-12 वर्षाच्या
बर बर. मग त्यांना नृत्याला शिक्षण नाही. आता जसं तुम्ही सांगितलं की ब्राह्मण समाजातल्या मुली शिकायच्या, आता आपसुकच आहे की शिकलं म्हणजे मग पोटा पाण्याचं किंवा नोकरी स्वावलंबन आलं तर मग नोकरी त्यावेळी मुली करायच्या का? नोकरी करायची म्हणजे फक्त शिक्षिकेची नोकरीच जास्तीत जास्त जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये. असं बाहेर गावी जाऊन नोकरी करणं किंवा लांब अंतरावर राहून एकटीने नोकरी करणं शक्य होतं का तेव्हा? असं फारसं नव्हतं, पण तरी माझ्या बहिणींनी केलेली आहे. बर, छान. तुम्हाला किती भाऊ होतात म्हणाला? 3 भाऊ. 3 भाऊ. काय करायचं ते? ते शिकलेलेच होते, म्हणजे त्यांचे शिक्षण झाले होते, पण त्यांना मुख्य म्हणजे शेती हा आमचा घरचा व्यवसाय होता. हो का? आणि वडिलांचं शेतीमध्ये लक्ष नव्हतं. त्यांना ते बाहेर ते कचेरीमध्ये काम करायचे, लोकांचे वाटणीपत्र द्यायचे आणि ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी वगैरे, त्यामुळे त्यांचं लक्ष हे सगळं बाहेरच होतं. त्यामुळे मुलांचा भाग सगळा मुलांवर सगळा शेतीचा भाग पडला आणि मुलं ते शिकले. त्यांना ते आवडही होती. त्यांनी स्वतः विहीर सुद्धा खोदली. अच्छा. गांधी मिळून विहीर खोदली. अरे वा. मग तुमचं लग्न कधी झालं? तुमच्या लग्नाविषयीच्या काही गोड आठवणी सांगाल? माझं लग्न 1964 साली. अरे वा. 42 साली. कसं झालं? काही तुम्हाला पाहायला आले तेव्हा? आजकाल मुलींना पाहायला येतात तर कशी परिस्थिती तुम्ही पाहतात, पण तेव्हा एखाद्या मुलीला पाहायला येणं तिच्यासाठी कशी तयारी असायची? आई काय समजूत घालायची किंवा कसं वातावरण असायचं घरात? मोठ्यांशी कसं बोलायचं? काय शिकवलं जायचं? किंवा पाहुणे पाहायला आल्यावर कुठले प्रश्न विचारायचे? काय सांगाल? पाहुणे पाहायला आल्यानंतर थोडं जोराने बोला. साधारणपणे हे घरगुतीच असे प्रश्न विचारायचे, परंतु माझे सासरे जे आहेत ना ते शिक्षक होते, त्यामुळे मग त्यांना थोडंसं आपली सून सुद्धा थोडीशी असावी, तिला किती काय माहिती आहे याची जरा हे जाणीव होती, म्हणून त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले. ज्या गोष्टीत जे मला माहिती होती त्याची उत्तरं मी दिली, जे नव्हतं माहिती त्याचं सांगितलं की नाही हो हे मला काही माहिती नाही, पण ते आणि आपली सून शिकलेली आहे याचा त्यांना अभिमान, आणि म्हणून त्यांनी मला नंतर लग्नानंतरही शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. अरे वा, छान. लग्नानंतर मी डिग्री घेतली, बीए केलं. कुठल्या विषयात? बीएड केला, इंग्लिशमध्ये बीएड. अरे वा, छान छान. आणि बीएड केलं. बीएड पण केलं. त्यावेळी बीएड किती वर्षांचं होतं? 1 वर्षाचं. 1च वर्षांचं. आता मी करतोय 2 वर्षाचं झालंय. पुढच्या वर्षापासून 4 वर्षाचं करणार आहे सरकार. हे काय असं आहे सगळं. बघा, आता तुमच्या मुलांची लग्न झाली, मुलींची झाली, तुमच्या नातवांची झाली, तेव्हा लग्नाची पद्धत म्हणजे लग्न कसं व्हायचं? आता जसं बडे जाव असतो, बँड बाजा, डीजे वगैरे कॉन्सेप्ट होते त्यावेळी? नाही. कसं असायचं लग्न? कसं लागायचं? लग्न म्हणजे मुख्य म्हणजे भटजींच्या याच्याप्रमाणे तो सगळा कार्यक्रम. आणि घटिकेवरच लागायचं का? हो, घटिकेवर. आणि तो भटजी म्हणेल त्याप्रमाणेच लग्नाचं सगळं साहित्य आणि सगळं काही यायचं, आणखी त्याच पद्धतीने लग्न. त्यामुळे असं आम्हाला वरातीला निघाले तर खूप डांगरडिंगर करतात. ते पात्रात पाणी घेऊन ते हे ठेवायचे, ते घटिका भरली असं म्हणायचे, ते बुडायची तेव्हा ते तेव्हा करायचं का तसं? तेवढं पद्धत. बरं. आणि त्यावेळी असं मंडप वगैरे डेकोरेशन, आता जसं प्लास्टिकचे फुलं वगैरे येतात, तेव्हा का ओरिजिनल फुलं असायचं? शक्यतो म्हणजे की लग्न ही साधारणपणे मंदिरामध्ये झालं. हो का? बरं. आमच्याकडे जवळच रामाचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये तेव्हा श्रीकृष्णाचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये शक्यतो लग्न. आता जसं तुम्ही मंदिराचा विषय घेतला, त्यावेळी मंदिर आणि पूजा पद्धतीची म्हणजे व्यवस्था कशी होती? किंवा आता जर मंदिर आहे तर ते गावचं मंदिर आहे, तर रोज सर्व बायका किंवा जे गावकरी आहेत नित्यपूजा नियम सगळे विधी व्हायचं का तिथे? मंदिराचा वार्षिक महोत्सव व्हायचा का? वार्षिक यात्रा वगैरे? यात्रा होती आमच्याकडे. विरोबाचं हे म्हणजे ग्रामदैवत जे म्हणतात ते विरोबाचं होतं, आणि त्याची मोठी चैत्रामध्ये यात्रा होती, आणि त्याची मोठी ती पालखी वगैरे केली होती. ते जोरात कार्यक्रम होता. आणि आजूबाजूच्या खेड्यातले त्यामुळे राहतात जरा बऱ्यापैकी होतं, त्यामुळे आजूबाजूचे लोक पंचक्रोशीतले सगळे लोक तिथे मोठी जत्रा भरायची, आणि अनेक वस्तू
विकायला यायच्या आणि भरपूर व्यापार. बरं. आजकाल जसं BMW वगैरे अशा मोठ्या मोठ्या गाड्या किंवा कार असणं प्रतिष्ठेचं लक्षण आहे, त्यावेळी प्रतिष्ठा म्हणजे कशी बैलगाडी असणं दाराशी प्रतिष्ठा होती का? बैलगाडी तर प्रत्येकाच्याच घरी असायची. तो मात्र प्रश्न नव्हता. बरं. परंतु कार असणं मात्र फार मोठं प्रतिष्ठेचं. मोटार कार. कारण की माझे मेवणे जे होते ते इंजिनियर होते आणि त्यांनी त्यांची कार प्रथम आमच्या गावामध्ये. बरं. आमच्या दारापुढे किती कार होती ती पाहायला सगळं गाव जमा झालं असेल. माझ्या मेवण्यांची होती. हो का? छान. मग तुम्ही फिरलात की नाही तेव्हा कारमध्ये? आता खूप छान. मला एक सांगा, आता तुमचं लग्न देखील झालं, लग्नाच्या पद्धती वगैरे काय ते सगळं तुम्ही सांगितलं. संसार कसा होता? पूर्वी म्हणायचे की सासू खाष्ट असायची. सासूबाई कशा असायच्यात पूर्वी? काय सासू सुनेचं नातं काय सांगाल? सासू सुनेचं नातं म्हणजे सून लहान असायची आणि त्यामुळे आणि एकंदरीतलं वातावरणच असं असायचं की मोठ्यांची प्रत्येक आज्ञा पाळली गेली पाहिजे. त्यामुळे मोठ्यांनी जी गोष्ट सांगितली त्याच्या विरुद्ध बोलण्याची मुलींची किंवा मुलांची सुद्धा पडली नव्हती. म्हणजे अशी पद्धतच नव्हती. जे मोठ्याने सांगितलं ते ताबडतोब म्हटलं पाहिजे. आणि काहीही करायचं तर मोठ्यांचा सल्ला घेऊनच करायचं किंवा त्यांचं म्हणजे आज्ञा घेऊनच करायचं. हा एक नियमच होता समाजात. आणि घरामध्ये आईचं साम्राज्य होतं. आईने मुलींना वळण लावायचं आणि सगळा स्वयंपाक म्हणजे मुलगी चुकली तर आईला दोष लागायचा. आईला दोष लागायचा. हे तुमच्या म्हणजे संस्कारात कमी झाली बुवा असं काही. म्हणून आई कटाक्षाने सगळं करून घेत असते. मुलीला वाईट वागलं तर ते सगळा दोष आईचा. बरं. मग आता असं म्हणतात की मुलींना तेव्हा जास्त मुभा नव्हती किंवा समाजामध्ये जास्त स्वातंत्र्य नव्हतं. तुम्ही त्या स्वातंत्र्याविषयी किंवा त्या मुभेविषयी काय सांगाल? मुलींच्या स्थितीविषयी. आमच्या वेळेपर्यंत तोपर्यंत शाळा निघालेल्या होत्या आणि मुलींची शाळा स्वतंत्र नंतर झाली थोडीशी. त्यामुळे मुलं मुली एकत्र शिकवतच होते तसेच म्हणजे. पण घरचा दाब असल्यामुळे मुलींची वाईट वागण्याची परिस्थिती नव्हती. मुलींनी कधी म्हणजे एक ठराविक स्टँडर्डनी जगत. म्हणजे ब्राह्मण कुटुंबातली माणसं तरी तशीच होती. आता बाकीच्या मला असं एक सांगा, आता बघा तुमचं वय किती असेल तरी? 64 सालचा माझा जन्म आणि आता म्हणजे 80च्या वरच असेल. 84. बरं. तरी तुमचं सगळं शाबूत आहे. केस म्हणा, दात म्हणा किंवा सगळं काही. आजकाल आमच्या एवढ्या मुलांचे केस गळायला लागले, टक्कल पडतंय इव्हन मुलींना पण. तर तेव्हा केशरचना किंवा केसांसंदर्भातले काय म्हणजे काळजी घ्यायची? जसं की 2 वेण्या असायच्या, रिबन असायची, तेल लावायचे, ते सगळे काम आमच्या आईच्याकडे आई करायची. म्हणजे आम्हाला आरोग्याचं सगळे शिक्षण, शारीरिक आरोग्य ते आमच्या आईच्या. शॅम्पू कंडिशनर असं काही स्थिती होती का तेव्हा? शिके काही होती. शिके काही होती. मग ते तुम्ही घरीच आणायचे, घरीच कुटायचे का सगळं? कधी कधी बाजारात विकत आणायचं. पावडर मिळायची का डायरेक्टली? किंवा कधी कधी शेंगा पण आणायच्या. जसं म्हणजे परिस्थिती असेल तसं. आता जसं आमच्याकडे मेहंदीचा कोण मिळतो किंवा आर्टिस्ट येतात लगेच काढून देतात. पूर्वी असे कोण वगैरे नव्हते. मेहंदीचा पाला आणून वाटावं लागायचा आणि मग ते मिश्रण ते लावायचे हातावर. त्या काही आठवणी सांगणार? ते मुख्यतः म्हणजे मेहंदी ही मुख्यतः लग्नाच्या समारंभालाच लागली जायची किंवा नागपंचमी असे जे श्रावणातले सण यायचे त्यावेळेला मुली मेहंदी लावायच्या आणि झोकाळे वगैरे खेळायचे. तो झोकाळ्याचा सण खूप मस्त होता. म्हणजे सगळ्या सणांचीच आठवण काढली तर एखाद्या सणाची काय आठवण म्हणजे आता जसं भोंडला किंवा काही खेळायच्यात मुली बघा, गौरी गणपतीला वगैरे जागरण असायचं, तर ती कुठली गाणी कशी किंवा काय म्हणायचे, कसे खेळायच्यात मुली? भातुकलीचा खेळ कशा खेळायचा तुम्ही? भातुकलीचा खेळ म्हणजे आमच्याकडे आमच्या वडिलांच्या या गोष्टीची खूप मुली घरामध्ये आहेत ना, म्हणून त्यांच्याशी रंगीत आम्हाला खेळणी आणलेली होती. असा मोठा बॉक्स होता. हो का? आणि तिने लाकडाची रंगीत खेळणी होती आणि सुंदर रंग होते त्याची चूल सुद्धा होती. सगळ्या घरातलं जे असेल गाळ, चूल, पैशी सगळं आमचा संसार आहे आमच्या आईच्या संसाराचा होता. अरे वा. आणि ते मोठी बहीण नंतर आम्ही सगळ्याजण, त्यामुळे तो पहिल्यापासून असं खूप छान खूप छान. आता मला तुमच्या मिस्टरांविषयी काही आठवणी सांगाल का? तुमचं लग्न झाल्यानंतर त्यांनी कुठे तुम्हाला फिरायला नेलं, काय हाऊस माऊस केली किंवा त्यांचा पेशा काय होता? शिक्षक होते का किंवा काय करायचं काही? ते पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चर बरं. मेकॅनिकल इंजिनियर हा त्यांचा विषय. अरे वा.
आणखीन त्यावेळच्या इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये त्यांचा बराचसा हे होता, म्हणजे कमांड होती त्यांची, दबदबा होता. आणि कॉलेजमध्ये लेक्चरर असल्यामुळे त्यांचं एकंदरीतच हे खूप उच्च दर्जाचं असं होतं. त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण हे नेहमी अभ्यासाला पोषक, मुलांनी अभ्यास केलाच पाहिजे आणि तो इतकाच केला पाहिजे, हे सगळं अगदी काटेकोरपणे तपासलं जाईल. बरं, म्हणजे घरात एक शिस्त होती. घरात एक शिस्त होती. मग आता जसं की आता टेलिफोन आहेत किंवा इंटरनेट आहे, पूर्वी तसं काही नव्हतं. मग आता दुःखाची काही बातमी, सुखाची बातमी आहे, ती कसं काय कळायची? आणि कळलं तर तिथे जाण्याची, आता लांब गावी जायचंय तर काय पूर्वतयारी असायची? किंवा तुम्ही घरी नसतात तर आजूबाजूचे लोक किंवा नातेवाईक सांभाळून घ्यायचे का मुलांना वगैरे? कसं काय करायचं? साधारणपणे लग्न जी व्हायची ना ती पंचक्रोशीमध्ये व्हायची. आणि विशेषतः म्हणजे एकमेकांना सांगायचं की नाही तुमची मुलगी लग्नाची आहे ना, मग अमुक ठिकाणी हा मुलगा आहे, तो असा आहे सगळं. आणि मग अशी लग्न एकमेकांच्या संबंधातूनच जुळायची. जास्त लांबचं नातं नाही करायचं. जास्त म्हणजे अगदी आता आमचं अहमदनगर जिल्हा तर एकदम आम्ही धुळा किंवा जळगाव किंवा अशा एवढं लांब नाही जायचं. होत नव्हतं. बरं. मग आता बघा, कुठली गोष्ट घ्यायची असेल तर आता पैसे लागतात आजकाल, पण पूर्वी मी ऐकलंय की जी देवाणघेवाण किंवा व्यवहार व्हायचा पैशाने नाही. जर मी तुम्हाला तूप दिलं तर तुम्ही मला साखर द्यायच्या बदल्यात, असं काही करायचं, वस्तूच्या बदल्यात वस्तू होती. तर त्याच्याविषयी काही तुम्ही सांगणार? वस्तू विनिमय म्हणजे असं असायचं की आपल्याकडे जे नाही तो दुसरा आनंद देईल तर आपण त्याला आपल्याकडचं जे आहे ते द्यायचं त्याच्या बदल्यात. मी असं ऐकलंय, माझे वडील पण म्हणजे त्यांचं वय पण आता 75 आहे. त्यांच्या काळी ते सांगायचे की आम्ही जिल्हा परिषदेची शाळा होती, आम्ही शेणाने शाळा सारवायचो म्हणे. त्याच्यानंतर गुरुजींच्या घरी धान्य पिकलेलं नेऊन द्यायचो, काय म्हणून, फी म्हणून. गुरुजींनी सांगितलेली सगळी कामं करायचो. याबद्दल तुम्ही काय सांगा? बरोबर आहे. आमच्या वेळेला तुम्ही सारवलाय कधी शेणाने? म्हणजे आमची शाळा जी होती काही फरशी वगैरे काही नव्हती, त्याची खालीच बसावं लागायचं ना, सतरंजी टाकून खाली बसावं लागायचं. आणि आपापले हे घेऊन जायचे घर, ते टाकायचे आणि आपण त्याच्यावर बसकर घेऊन जायचं. अशीच पद्धत होती. आणखीन ती शेणाची शाळा असल्यामुळे ती दर रविवारी आम्हाला दर शनिवार रविवार किंवा शुक्रवाराची एक आठवड्यात नाही एकदा हे सगळे शाळा आम्ही हाताने सारवत होतो शेणाने. आणखीन शाळेमध्ये गेलं की पहिल्यांदा सगळी शाळा झाडून काढायची, ते सगळं मुलींचं काम होतं. आमची शाळा मुलींचीच होती त्यामुळे तो प्रश्न नाही आला. पण सगळी शाळेची स्वच्छता हे सगळं विद्यार्थ्यांकडूनच करून घेतलं जायचं. आल्याबरोबर म्हणजे शाळाचा फळा पुसण्यापासून तर शाळा सोडताना त्याच्यात कचरा वगैरे घेण्यापासून सगळं मुलीच करायचं. खूप छान. मग आता मला असं सांगा, तुम्ही एवढे वर्ष एवढे पावसाळे पाहिलेत, केस पांढरे झालेत, एवढे एक्सपिरियन्स्ड आहात तुम्ही, इथपर्यंतचा तुमचा जो जीवन प्रवास आहे, तो प्रवास, तो काळ आणि आत्ताचा काळ, तुम्हाला काय तफावत जाणवते किंवा तुम्हाला काय बदल वाटतो किंवा काय तुम्ही अनुभवता, तो काय अनुभव सांगाल? आताच्या मुलींना जास्त स्वातंत्र्य मिळालं, आमच्या वेळेला एवढे स्वातंत्र्य नव्हतं. मग ते चांगलं आहे की वाईट आहे? आता ते स्वातंत्र्य कसं होतं की मुलींनी संध्याकाळी 5च्या बाहेर किंवा 5, 5:30, 6च्या बाहेर जाताच काम, घराबाहेर घराबाहेर निघायचंच नाही, त्या तिथेच घरामध्येच राहणार. नंतर बाहेरून जर कोण पुरुष माणूस घरामध्ये आले तर पहिल्यांदा मुलींनी पुढे येऊन त्याच्याशी बोलायचं. पहिल्यांदा आपल्या आईला किंवा वडिलांना किंवा काकाला जाऊन सांगायचं की कोणतरी आलंय का, आणि मग ते जाऊन त्यांच्याशी बोलायचे. म्हणजे आमची आणि त्यांची, ते जर जेवायला असतील आमच्याकडे जेवायला तरच आमचे आणि त्यांचे थोडंसं तोंड ओळखलं, बाकी नाही वाढायला जाताना वगैरे. त्यामुळे आणि घरातल्या आईचे नियम आमच्या इतके काही कडक होते, कारण की सगळ्या मुली घरामध्ये होत्या आणि आपल्या मुलींचं असा बोगसता होऊ नये, त्यांचे लग्न सगळे व्यवस्थित व्हावे, त्यांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं, असा आमच्या आईचा फार मोठा कटाक्ष. त्यामुळे तिने आम्हाला अतिशय शिस्तीत
म्हणजे जपून सगळं करावं लागायचं, जपून वागावं लागायचं. बरोबर. संध्याकाळी मुलींनी खिडकीत सुद्धा डोकवायचं नाही. मग आता मला एक सांगा, हा फोन आहे, तुम्हाला तुमच्या मैत्रिणीशी बोलायचंय, नातेवाईकांशी बोलायचंय, क्षणात तुम्ही कनेक्ट करून बोलू शकता. म्हणजे काय, पण पूर्वी असे फोन वगैरे नव्हते, पत्र यायचं तेव्हा काय आनंद व्हायचा, काय सांगाल? पत्र यायचं म्हणजे तेव्हा आईचं म्हणजे आई खाली पण ओळी द्यायची, वडिलांचंच पत्र असायचं. त्याच्यात मुख्यतः केपीचे पैसे पाठवलेले आहेत, हे पुस्तकं घ्यायचे आहेत तर हे घेऊन टाक, अशा प्रकारचेच असायचे. किंवा गणवेश असेल तर आम्ही कळायचो की यायला कापड पाहिजे, त्याच्याकडनं पैसे घ्यायचे. आम्हाला मामाकडे मनी ऑर्डर म्हणायचे ना त्याला, मनी ऑर्डर यायची. किंवा मग कोणीतरी गावातला माणूस जर तिकडे आला तर त्याच्याबरोबर एकमेकांच्यावरती विश्वास लोकांचा भरपूर होता. त्यामुळे तो म्हणायचा होता एखाद्या वेळेला की नाही ना तुमच्याजवळ सध्या पैसे, मी माझे पैसे घालून तुमच्या मुलीला घेतो, नंतर इतकी म्हणजे विश्वास होता आहे. आणि शब्दाला जागायचं लोक, म्हणजे वचन कोणी दिलं तर ते पाळायचं समाजामध्ये. छान. मग एकंदरीत हा सगळा जो जीवन प्रवास आहे तो तुम्ही तुमच्या नातवंडांना किंवा येणाऱ्या पिढ्यांना काय तुम्ही एक मेसेज देणार की कसं राहायचं किंवा काय करावं काय करू नये, काय सांगाल तुम्ही दोन शब्द? परिस्थिती इतकी बदललेली आहे की त्यांच्यावर आपण निष्कारणच हे टाकू शकत, बंधन टाकू. तू इतक्याच वेळा घरी आली पाहिजे, म्हणजे 5च्या आतमध्ये तू घरी असलीच पाहिजे, ते आपण करू शकत नाही. तिला कुठे जावं लागतं आहे, शिकवणीला जावं लागतं आहे, ती तिच्या वेळेप्रमाणे ती ॲडजस्ट करणार. की कॉलेजमध्ये आता मुली जातात, त्यांचे विशिष्ट कार्यक्रम असतात, त्यांना आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे मुलींना हळूहळू स्वातंत्र्य हे आपोआपच मिळतच गेलं. त्यावेळेला जी परिस्थिती अशी घट्ट होती की मुलींनी नाही हे करायचंच नाही, तसं काही नव्हतं. नंतर आमच्या मुलींच्या वेळेला तर काहीच नाही. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की पत्र आल्यावर खूप आनंद व्हायचा, आईचं पत्र आलं की खूप आनंद आहे. तर त्या पत्रामध्ये पण पत्र लिहिण्याच्या म्हणजे नियम आणि रीतीभाती होत्या. जसं आजी आजोबा असतील तर तीर्थस्वरूप किंवा आई बाबा असतील तर तीर्थरूप वगैरे, तर ते कोणाला काय ते विशेषण लावायचे, काय सांगाल? अगदी म्हणजे वडील असेल तर राजमान्य राजश्री असं, तीर्थस्वरूप वडिलांना असं नाही, आम्ही बापू म्हणायचं, म्हणजे बापूंना साष्टांग नमस्कार असं माहिती असायचं. बरोबर, खूप छान. आणि मग आजी आजोबांना लिहायचं असेल तर काय लिहायचं? मला तर काही म्हणजे आजी तर वाचताच येत नव्हतं, त्यामुळे आजीला काही पत्र लिहिण्याचा काही आणि आजोबा तर नव्हतेच ना, दोन्हीकडचे आजोबा. मग मोठ्यांना नमस्कार, लहान्यांना प्रेम वगैरे असं शेवटी लिहायचं. मामाच्याकडे वगैरे लिहायचो आम्ही पत्र, तर मग मामींना नमस्कार, छोट्या आमच्या मामी बहिणी असतील त्यांना आशीर्वाद. तुम्ही कधी पोस्टाने राखी पाठवली आहे? पोस्टाने राखी पाठवायचा तसा प्रसंग नाही आला, कारण की आम्ही सगळे एकत्रच राहत होतो ना, भाऊ वगैरे. आणि मग जेव्हा ते आम्ही आमचे लग्न झाले आणि ते मोठे झाले तसे तेच राखीला यायचे आणि राखी बांधून द्यायचे. रक्षाबंधनाचं काय महत्व होतं तेव्हा? रक्षाबंधनाचं महत्व होतं, दिवाळीच्या सणाचं खूप महत्व होतं. आणखीन एकंदरीतच म्हणजे सगळे सण अगदी व्यवस्थित साजरे व्हायचे. आणि त्याच्यामध्ये पूजा हा महत्वाचा घटक आहे. वडीला बोलवून पूजा करणं म्हणजे विधिवत सगळं केलं जायचं. बरोबर. आणि त्यावेळेला सगळा स्वयंपाक वगैरे सोहळ्यामध्ये झाला पाहिजे. म्हणजे स्वयंपाक करणारे जे 2 बायका असायच्या त्यांना कोणी शिवायचं सुद्धा नाही, त्या दोघीजण स्वयंपाक करायच्या. आणि आम्ही त्यांना फक्त काय सांगितलं ते हे आणून दे, हे चिरून दे, एवढंच फक्त आम्हाला स्वयंपाकाला देण्याची. बर, खूप छान. मग आता तुम्ही सांगितलं की सोहळ्यातला स्वयंपाक व्हायचा, मग सोहळ्यातल्या स्वयंपाकात काय काय असायचं, नेमकं कशी पद्धत होती? मुख्यतः म्हणजे हे सणवार जे असायचे ना, ते सणवारामध्ये जे बाकीचे सणवार असायचे श्रावणातले वगैरे, त्याच्यामध्ये हे कधी शिरा असायचा, कधी केशरी भात असायचा, असं असायचं. परंतु जे कुळधर्म होते त्याच्यामध्ये मात्र पुरणपोळीच असते. पुरणपोळी कुळधर्म व्हायचेच नाही. मग आता जसं तुम्ही कुळधर्म सांगितलं, तर आपल्या कुळाच्या काय रीतीभाती आहेत, आपल्यामध्ये कशी पूजा करतात, काय काय कार्यक्रम असतात, हे सगळं मोठ्यांकडून वडीलधाऱ्यांकडून शिकवलं जायचं का? आम्हीच तयारी, पूजेची वगैरे तयारी तर आई आम्हालाच करायला सांगायची.
सगळं अगदी व्यवस्थित पूजेचं साहित्य हे सगळं म्हणजे थोडंसं जरी काही राहिलं पूजेमध्ये ठेवायचं तरी आमच्या ओरडायचे, हे काही ठेवलं नाही, गंध काय लावलं नाही. त्यामुळे सगळी पूजेची फुलं आमचं सगळं अगदी व्यवस्थित. पूजा हा मोठा प्रकार असायचा. आता जसं आजकालच्या मुलांना खूप ओरडूनही ते समजत नाही, पण पूर्वी एक कटाक्ष जरी टाकला तरी मूल शांत बसायचं. ती शिस्त कशी सांगाल? शिस्त कशी तर माझे वडील तर काही फारसे म्हणजे त्यांना बाहेरचीच कामं खूप असायची, त्यामुळे ते काही फारसे लक्ष द्यायचं नाही. पण आईचा मात्र कटाक्ष असायचा. आईने डोळे वटारले की आम्ही खाली मान घातलीच नाही. म्हणजे शब्दा वाचून सर्व कळायचं, शब्द वाचून फक्त नजरेने. मग ते तुम्ही पाळायचंच. शांडा वंडा वगैरे झाला ते मग जबाबदारी. तुमच्याने कधी असं झालेलं आहे की काय? पीठ सांडलं गेलं, मीठ सांडलं गेलं, साखर सांडली गेली? विशेषतः वाढताना अशी पंगत बसायची ना, आणि कशा की सगळी भाऊ असायची ना, काका ते चुलत काका पण, आणि ज्याच्याकडे जो समारंभ असायचा म्हणजे ज्याच्याकडे ते श्राद्ध किंवा बक्ष किंवा काही जो असायचा तर ते सगळेजण जेवायला यायचे. म्हणजे सगळेजण जेवायला आल्यावर ते वाढायला आम्ही जातो लहान. मग आमच्याकडनं काय वाढायला चूक झाली ते मग आम्हाला तर वाटतं. पानात कुठे काय वाढायचं हे सगळं ठरलेलं राहायचं ना. पहिल्या गोष्टी म्हणजे पहिल्या वेळी काय वाढायचं, शेवटी काय वाढायचं, लिंबू कुठे वाढायची, चटणी कुठे वाढायची, भाज्या कुठे वाढायच्या, सगळं अगदी व्यवस्थित तसंच जातं. खूप छान. तुम्ही आम्हाला तुमच्या खूप गोड गोड आठवणी सांगितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.